हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि जसे की हा पीस तुम्ही बघू शकताय जो आरी वर्कचा आहे, क्लायंटने हा स्टिचिंगसाठी दिला होता आणि याला जो आहे बॅक फ्रंट आणि स्लीव जे आहेत आपल्या रेडी होत्या। तर बऱ्याच जणांना आरी वर्कचे ब्लाउज आहे तर ते कटिंग सुद्धा करता येत नाही किंवा स्टिचिंग सुद्धा करता येत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचं प्रॉपर कटिंग आणि स्टिचिंग जे आहे बघणार आहोत, जेणेकरून तुमचा जो ब्लाउज आहे फिटिंगला आणि फिनिशिंगला सुद्धा छान बसेल। आता सगळ्यात आधी इथं बघू शकता पेपर कटिंग जे आहे मी ऑलरेडी करून घेतलं होतं आपल्या न्यूजपेपरवरती। सो हेच पेपर कटिंग जे आहे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, अस्तरवरती ते ठेवायचं आहे। तुमच्या कोणत्याही साईजचं जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर पहिल्यांदा आरी वर्कचं ब्लाऊज शिवताना पहिल्यांदा तुम्ही पेपर कटिंग करा, त्यानंतरच मग आपले जे बाकीचे सगळे पार्ट आहेत अस्तरवरती आणि मेन कापडावरती ते काढू शकता। आता मी 38 साईज जो आहे मला बनवायचा आहे हा ब्लाऊज। सो मी तर आपलं जे पॅटर्न आहे 38 साईजचा पेपर कटिंगवरती काढलेला आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे बघा, आपला जो बॅक पार्ट आहे तर तो बॅक पार्ट अस्तरच्या साईडला पहिल्यांदा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। अस्तरच्या बॅक बाजूला हा जो आपला पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। आता बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते घ्यायचं नाही आहे। तसा हा जो आपला पार्ट आहे तर तो आपला इथं कट करून घ्यायचा आहे अस्तरवरती पहिल्यांदा, आणि त्यानंतरच मग आपण आपले सगळे जे बाकीचे पार्ट आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत। आता हे आपण मार्किंग करून मग आहे तसं हे कटिंग करून घेणार आहोत। आता गळ्याच्या रुंदीची सुद्धा मी अस्तरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण हा जो आपला बॅक पार्ट आहे तर तो काढून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपला फ्रंट पार्ट जो आहे तर हा प्रिन्सेस कटमध्ये आपण केलेला आहे, कारण बऱ्याच वेळेला काय होतं जे आरी वर्कचे ब्लाऊज येतात तर ते कटोरीमध्ये पूर्ण जे त्याचे पॅटर्न आहेत कटोरीमध्ये बसत नाहीत। सो आपल्याला ते प्रिन्सेस कटमध्येच काढावे लागतात। आता जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की हा जो पार्ट आहे आपल्या प्रिन्सेस कटच्या गळ्याचा साईड तर तो नेहमी आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचा असतो, जेणेकरून आपले जे शोल्डर आहे तर ते पडणार नाही। मी तुम्हाला या ब्लाऊजचं फिटिंगसुद्धा जे आहे लास्टला घालून दाखवणार आहे ब्लाऊज की कसा झालेला आहे आपला ब्लाऊज जो आहे तो। गळा फ्रंट आणि बॅकचा दोन्ही डीप आहे तरीसुद्धा आपला जो ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट असा बसलेला आहे अंगामध्ये। आता आय आणि हुकच्या पट्टीच्या खाली कमरेच्या साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, जसं की आपण प्रत्येक ब्लाऊजला घेत असतो। आता ज्याने माझे प्रिन्सेस कटचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी बघा कशा पद्धतीने वाढवावं लागतं दोन्ही पार्टमध्ये प्रिन्सेस कटच्या किंवा जर पेपर कटिंग जर माझे घेतले असतील तरीसुद्धा जे आहेत अशा पद्धतीने जो पॅटर्न आहे आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे। आता हा पार्ट जो आहे मी अस्तरमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपला प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तोही अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि आय आणि हुकच्या पट्टीच्या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे। तर खाली कमरेकडच्या साईडला मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता हे सगळे जे पार्ट आहेत आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून घ्यायचे आहेत। तर आता मेन कपड्यावरती सगळ्यात आधी आपला जो बॅकचा पार्ट आहे तर तो कट करून घ्यायचा आहे। जी डिझाईन आहे आपल्याला एकदम लेवलमध्ये घ्यायची आहे, म्हणजे वरची डिझाईन आणि त्याच्या खालची डिझाईन जी आहे एकदम आपल्याला लेवल त्याच्यावरतीच बरोबर घ्यायची आहे। जर कापड पुढं मागे जर झालं तर गळा बिघडू शकतो किंवा तो व्यवस्थित फिनिशिंगला येत नाही। सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बरोबर सेंटर टू सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे बॅकचा। त्यानंतर वरती जे आपल्याला डिझाईनच्या वरती काय करायचं आहे, अर्धा पाऊण इंच आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे प्लेन, म्हणजे ते आरी वर्क जे आहे स्टिचिंगमध्ये आपलं येणार नाही। तर हा बॅक पार्ट बघू शकता, वरती मी प्लेन कापड सोडलेला आहे स्टिचिंगसाठी, म्हणजे आपल्याला मनी जे आहेत एक्स्ट्रा फोडावे लागत नाहीत। त्यानंतर उजव्या साईडचा आपला हा जो पार्ट आहे तर तो या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे। फक्त आता इथं उजवी साईड आपली जी आहे तर ती घ्यायची आहे। तर गळा जो आहे मी छोटा कट केला होता अस्तरवरती, आपल्याला आता स्टिचिंग करताना मोठा तो करून घ्यायचा आहे।
आता त्यानंतर प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर तो आपण याच्यामध्ये काढणार आहोत. आता हे कापड जे आहे आपल्याला एकदम ॲडजस्ट करून कट करावं लागतं. सगळेच पार्ट याच्यामध्ये बसतील असं नाही, थोडंफार आपल्याला जॉईंटसुद्धा याला द्यावं लागतं. जर आरी वर्काचा जर पीस तुम्ही घेतला असाल आणि जर माप मोठं असेल तर थोडंफार आपल्याला इथं जॉईंट जे आहे तर ते द्यावे लागतात. आता हे बघू शकता तुम्ही, आपला जो प्रिन्सेस कटचा दुसरा पार्ट आहे म्हणजे आपण तो सिंगलमध्ये काढला होता. उजवी साईड आपल्याला काढून घ्यायची आहे. आता ही जी डावी साईड आहे तर ती आपल्याला सिंगल अशी काढून घ्यावी लागते. तर खाली थोडंसं इथं जोड जो आहे आपल्याला द्यावा लागणार आहे. आता ही स्लीव्ज आहे, बघू शकता तुम्ही, जी 10.5 इंचाची आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ती मी नंतर कट करणार आहे. पहिल्यांदा आपण हा जो बॅकचा पार्ट आहे तर तो स्टिचिंग करून घेऊयात. आता बॅक पार्ट स्टिचिंग करताना आपल्याला काय करायचं आहे बघा, सेंटर पॉईंट पहिला काढून घ्यायचा आहे अस्तरचा आणि मेन कापडाचा, आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला टिप घ्यायची आहे. आता अस्तरचा सेंटर पॉईंट आपल्याला लगेच सापडतो, कारण ती घडीचं जे माप असतं तर तो आपला सेंटर असतो, सो त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता जो डबल दाब लावला होता मी तो डबल दाब काढून घेतलेला आहे. त्याच्या जागी आपल्याला सिंगल दाबनं पूर्ण जे ब्लाऊज आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. आता सिंगल दाब वापरून याचे जे एकदम किनाऱ्याला मी टिप घेतलेली आहे गळ्याला. आता हे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत याला, आणि अस्तर जे आहे पूर्ण आतल्या साईडला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. आता हे जे अस्तर आहे एकदम जास्तही आपल्याला आत घ्यायचं नाही, नाहीतर मग जास्त आत घेतलं की काय होतं, मणी पूर्ण आतल्या साईडला अशी फिरवले गेलेले जातात. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला अस्तर जे आहे लूज सोडून मग ही जी टीप आहे आपल्याला वरची घ्यायची आहे. तर हे अस्तर जे आहे आपल्याला एकदम आतल्या साईडला ओढून घ्यायचं नाही, थोडंसं लूज सोडायचं आहे, नाहीतर मग मणी जे आहेत पूर्ण आतल्या साईडला ते वळले जातात आणि त्याचं जे फिनिशिंग आहे म्हणावं तसं आपलं दिसत नाही. आता एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जसे नॉर्मल टक्स मारतो ब्लाऊजला बॅक नेकला तसे टक्स मारून घ्यायचे आहेत. आता याचं फिनिशिंगसुद्धा बघू शकता गळ्याचं की किती छान आणि एकदम सुपिरियर असं आलेलं आहे बॅक नेकचं. तर हे बघा, आता याला आपण नंतर कमरपट्टी लावून घेणार आहोत. आता आपल्याला फ्रंटचा जो पार्ट आहे तो तयार करून घ्यायचा आहे. आता पहिले सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे बघा, जी आपली डिझाईनची बाजू आहे तर ती पहिल्यांदा आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे. आता हा जो फ्रंटचा गळा होता तो जवळजवळ 7.5-8 इंचाचा होता, असं इथं मी तयार करून घेत आहे. जर तुम्हाला इतका नको असेल तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा कापड प्लेनसुद्धा घेऊ शकता. आता त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचंही मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे, कारण एक गळ्याची साईड जी आहे तर ती आपली मोठी होती, तशीच आपण दुसरीही ती मोठी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ही टिप जी मारली होती तर ती अस्तर जे आहे आतल्या साईडला पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर चारी बाजूने आपण याला टिपा देणार आहोत आणि त्यानंतर एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता. त्यानंतर हा आता दुसरा जो पार्ट आहे आपण गळा मोठा डीप कट केला होता तसाच आपण याला सुद्धा जो आहे अस्तर जे आहे पलटी करून घेणार आहोत आतल्या साईडला. आता हा जो जोड आहे तर तो जोड पण आपण लावून घेणार आहोत एक्स्ट्राचा, जो खाली आपला थोडंसं कापड जे आहे कमी पडलं होतं. आता बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपला जो नेक आहे तर तो सेट झालेला आहे दोन्ही साईडचा. त्यानंतर आता हे जे पार्ट आहेत प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे तर ते मेन अस्तर आणि कापड जे आहे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग दोन्ही प्रिन्सेस कटचे जे पार्ट आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत. तर हे बघू शकता एक अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला हे दोन्ही पार्ट जे आहेत तर ते जोडून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर आय आणि हुकची जी पट्टी आहे आपण ही लावून घ्यायची आहे. तर आय पट्टी आपण 3 इंचाची लावत असतो आणि जी आपली हुक पट्टी आहे तर ती लावत असतो आपण 2.5 इंचाची. आता हे जे पॅटर्न आहेत आपल्याला पट्ट्या ज्या आहेत आपल्याला या कट करून घ्यायच्या आहेत हुक आणि लूपच्या. आता ही आपण आय पट्टी लावून घेत आहोत जी आपण 3 इंचाची कट केली.
आयपट्टी आपण खालून वरती फोल्ड करून घेतो आणि तशीच हुकपट्टी जी आहे वरून खाली आपण जी फोल्ड आहे तर ती करून घेतो डबल फोल्ड। आता आई आणि हुकची पट्टी जी आहे मी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एकमेकांवरती ह्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या ठेवून घ्यायच्या आहेत, म्हणजे फ्रंट पार्ट जो आहे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं साईडचं जे कापड आपलं एक्स्ट्रा होतं तर ते पूर्ण करून त्याच्यावरती आपण कमरपट्टी लावून पूर्ण आपला जो ब्लाऊज आहे रेडी करून घ्यायचा आहे। सो फ्रंट फिटिंग तुम्ही बघू शकता तर एकदम परफेक्ट फिटिंग बसलेला आहे, विदाऊट नॉट शिवाय हा जो ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट असा बसलेला आहे। बॅक तुम्ही बघू शकता। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असेल तर तेही कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।